नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हारे मैदान येथे 1 ते 4 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामन्याचा थरार रंगणार आहे। या निमित्ताने नाशिकमधील रणजी ट्रॉफीच्या सामन्यांच्या इतिहासावर थोडक्यात एक नजर। नाशिक येथे बापू नाडकर्णींच्या नेतृत्वाखाली 1957 साली पहिला रणजी सामना खेळवण्यात आला होता। त्यानंतर 1982 पर्यंत अजून 4 सामने झाले। हे सर्व 5ही सामने पोलीस परेड ग्राउंडवर झाले होते। 1974च्या मॅटिंग खेळपट्टीवर झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राचा जलदगती गोलंदाज पांडुरंग साळगावकर यांच्या गोलंदाजीवर महान भारतीय फलंदाज सुनील गावस्कर हे जायबंदी झाले। त्यामुळे त्यानंतरच्या कसोटीतील व पुढील जवळपास 4 वर्षे त्यांची नेतृत्वाची संधीही हुकली व नाशिकला रणजी सामन्याचे आयोजन मेनेही जवळपास बंद झाले। त्यानंतर 1982 साली एक रणजी सामना मिळाला होता। त्यानंतर तब्बल 23 वर्षाच्या खंडानंतर 2005 मध्ये धनपाल शाह यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा अनंत कान्हारे मैदान गोल्फ क्लब नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने तयार केलेल्या हिरवळीच्या खेळपट्टीवर रणजी ट्रॉफीच्या सामन्याचे आयोजन मिळवले। या डिसेंबर 2005च्या महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू सामन्यानंतर मात्र NDCAने मागे वळून पाहिले नाही व त्यानंतर जानेवारी 2025 पर्यंत एकूण 11 सामन्यांच्या नियोजनाचा धडाका लावला। NK न्यूजसाठी अस्मिता खैरनार, नाशिक।